माननीय अजित पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे गेल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन पक्ष आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या विलिनीकरणाची चर्चा फार जोर धरत आहे. त्यातून असे निष्कर्ष निघतात की राष्ट्रवादी शरद पवार गट यांची इच्छा विलिनीकरणासंबंधी दिसतंय आणि अजित पवार गट यांची इच्छा विलिनीकरणासंबंधी तूर्तास तरी दिसत नाही. याचं कारण असं की अजित पवार यांचा गट हा भाजपासोबत सत्तेत आहे आणि शरद पवार यांचा गट सध्या तरी विरोधात दिसत आहे. राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे की त्यांना सत्तेशिवाय करमत नाही. सत्ता जिकडे तिकडे राष्ट्रवादी असं समीकरण आधी शरद पवारांपासूनच बनलेलं आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादीसुद्धा सत्तेमध्ये जायला इच्छुक आहे. मग प्रश्न एवढाच की विलिनीकरण झाल्यावर राष्ट्रवादी कुणाची, हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. जर विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादीचे नेते हे शरद पवार असू शकतात किंवा राष्ट्रवादीची धुरा ही माननीय सुप्रिया सुळे यांच्याकडे जाऊ शकते. त्यामुळे अजित पवार गटातील जे महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यांची इच्छा विलिनीकरणाची दिसत नाही. कारण विलिनीकरण जर झालं तर त्यांचं पक्षातील वर्चस्व कमी होऊ शकतं, हे आपणाला माहीतच आहे. म्हणून कदाचित जे ज्येष्ठ नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले आहेत त्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे असं सध्या दिसून येत आहे.